चमत्कार नव्हे तर हात चलाखीनं खरातकडून महिलांचं शोषण। एसआयटीच्या चौकशीत भोंदू खरातनं धक्कादायक कबुली दिल्याचं समोर। महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला दिलं विज्ञानाचं नाव। भोंदू खरात प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचे मोठं जाळं उघडकीस। तब्बल 300 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराचं कनेक्शन समोर। अध्यात्माच्या नावाखाली तब्बल 1500 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता उभी केल्याचा अंदाज। भोंदू खरातची मुलगी तृप्ता बालाची आज एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती। मुलीच्या नावे कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता असल्याचंही तपासातून समोर। अशोक खरातची पत्नी कल्पनाची अटक पूर्व जामिनासाठी कोर्टात धाव। सावकारकी आणि फसवणूक प्रकरणी कल्पनावर गुन्हा दाखल तर ईडीकडून अशोक खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा। खरात प्रकरणातील कारवाईचं शरद पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक। फडणवीसांनी खरात प्रकरणात योग्य ती पावलं उचलली, पवार यांचं विधान। नाशिक सेक्स स्कॅन्डल प्रकरणात धक्कादायक माहिती। खरातप्रमाणेच रवींद्र एरंडेनं अंधश्रद्धेसारखे प्रकार केल्याचा संशय। एरंडेच्या कार्यालयातून सापाची कात आणि पक्ष्यांचे अवयव जप्त। बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्यासह 55 उमेदवार रिंगणात। काँग्रेसच्या आकाश मोरे यांच्यासह करुणा मुंडे यांचाही अर्ज। बारामतीमध्ये काँग्रेसनं उमेदवार दिल्यानं पार्थ पवार आक्रमक। भविष्यात काँग्रेसला काय त्रास होईल हे दिसेलच, पार्थ पवार यांचा इशारा। पार्थ पवारांच्या इशाऱ्याला काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर। भाषण देता न येणाऱ्यानं काँग्रेसबद्दल बोलूच नये। महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या कृतघ्न मुलानं काँग्रेसबाबत बोलणं अतीच झालं, काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर। पार्थ यांना राजकीय परिपक्वता आहे की नाही माहित नाही। पार्थ पवार यांनी काँग्रेसबाबत केलेल्या विधानानंतर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा। शिकूया एआय ची क्रांती, चला करूया MSCIT।